नमस्कार, मी रुपाली बारबंद. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण लच्छा पराठा बनवणार आहोत. गार्लिक लच्छा पराठा. त्यासाठी इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे. 1.5 कप गव्हाची कणिक आपण यामध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालते. याऐवजी तुम्ही लसणाची पेस्ट येते ती सुद्धा घालू शकता. आणि चवीनुसार मीठ. यामध्ये आपण पाणी घालून हे छान मळून घेणार आहोत. आणि डो हा मळून झालेला आहे. आपण हा लाटून घेणार आहोत. आणि इथे मी तूप घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता. त्यामध्ये आपण गव्हाची कणिक घालणार आहोत 1 चमचा आणि हे छान फेटून घ्यायचं आहे. आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण याचा एक बॉल घेऊन हा लाटून घेणार आहोत. पिठामध्ये कोट करून आपण हा लाटून घेणार आहोत. चपातीच्या आकाराचं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपण यावरती हे मिश्रण स्प्रेड करणार आहोत. आणि हे मिश्रण लावून झालेलं आहे. आपण याला आता फोल्ड करणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत. याला पिठामध्ये आपण कोट करणार आहोत आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही लाटायचं याला. आपण पराठा शेकून घेणार आहोत. आपण पलटी करून घेणार आहोत. आणि इथे मी तूप घालते यावरतून. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तेलही लावू शकता तुम्ही किंवा बटर. दोन्ही बाजूने आपण छान शेकून घेणार आहोत. आणि पराठा शेकून झालेला आहे. आपण काढून घेणार आहोत. आणि याचे छान लेयर सुटलेले आहेत, तुम्ही बघू शकता.
आणि तुपामुळे पराठा छान मऊ होतो, त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. त्याऐवजी तुम्ही तेल किंवा बटर वापरू शकता. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.